चा शपथविधी सोहळा पार पडणार आहे, ज्याचा शेवट चांगला ते सगळं काही चांगलं असं भुजबळ म्हणालेत। आणि या प्रतिक्रियेवरून दिसून येत आहे की त्यांची नाराजी आता दूर झाली आहे। त्यांच्याकडे नेमकं कोणतं खातं जातं याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे। धनंजय मुंडेंचं खातं सध्या रिक्त आहे आणि तीच जबाबदारी अन्न आणि नागरी पुरवठ्याची जबाबदारी त्यांना दिली जाऊ शकते अशी शक्यताही वर्तवली जाते। नाशिक जिल्ह्याला परत एक मंत्रिपद मिळतंय, या गोष्टीचा आनंद आहे आणि निश्चितच याचा फायदा नाशिक जिल्ह्याच्या विकासाला होईल। एकच जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रिक्त आहे, त्या जागेवरती भुजबळ साहेबांचा राजकीय भूकंप नाही काय एकच जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रिक्त आहे, त्या जागेवरती भुजबळ साहेबांचा राजकीय भूकंप नाही काय। दरम्यान यावरती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पाहूया काय म्हणाल्या। केल्यानंतर बाहेर आले, त्यांच्यावर त्यांनी महाराष्ट्र सदनची जी केस होती ती त्यांनी त्याच्या डिस्चार्ज पिटिशन घेतलं, त्याचं रिव्हिजन मी हायकोर्टात टाकलं। गेले 2.5 वर्ष ते मी लढतेय, अगदी सुप्रीम कोर्टाकडनं सुद्धा मी ऑर्डर घेतली। असं असून सुद्धा जर अशा व्यक्तीला फडणवीसांनी परत जर मंत्री म्हणून घेतलं त्यांच्या मंत्रिमंडळात, तर काय बोलायचं या राजकारण्यांना? काय नाईलाज आहेत यांना? चांगली माणसं मिळत नाहीत का? का यांना भ्रष्टाचारी माणसं लागतात? असे असंख्य प्रश्न माझ्या डोक्यात आहेत आणि मला खरंच कळत नाही की हे कसं याच्या पुढे आता लढायचं आणि खरंच लढण्यात काही अर्थ आहे का आणि ह्याला लोकशाही आपण म्हणू तरी शकतो का? तर एका भ्रष्ट नेत्याच्या जागी दुसऱ्या भ्रष्ट मंत्र्याचा समावेश असं म्हणत त्यांनी निशाणा साधलेला आहे। अंजली दमानिया यांनी नाराजी व्यक्त केली आहे। हा जो निर्णय घेण्यात आलाय की छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात समाविष्ट केलं जात आहे आणि त्यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली जाते। नेमकं या सरकारला म्हणावं काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे। धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून त्यांनी आपला राजीनामा दिला आणि त्यानंतर त्याच ठिकाणी आता छगन भुजबळ यांची एंट्री होतीये, म्हणून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे की एक भ्रष्ट मंत्री गेला, दुसऱ्या भ्रष्ट मंत्र्याचा मात्र समावेश होतोय, तर या सरकारला म्हणावं काय? तरी दृश्य आपण पाहतोय, काही क्षणापूर्वीची दृश्य आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा राजभवनात दाखल झाला तेव्हाची दृश्य आपण पाहतोय। आज शपथविधी सोहळ्याला ते देखील उपस्थित राहणार आहे। त्यांच्या उपस्थितीत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुद्धा हा महत्त्वाचा मंत्रिपदामधला प्रवेश आपण पाहतोय छगन भुजबळ यांचा होणार आहे। आज छगन भुजबळ यांची पुन्हा राज्याच्या राजकारणात मंत्री म्हणून एंट्री होणार आहे। छगन भुजबळ रिटर्न्सचाच आज पार्ट राजभवनात पाहायला मिळेल। एक महत्त्वाचे नेते आहेत राज्याच्या राजकारणातले, अतिशय त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे राज्याच्या राजकारणातला। खरं तर छगन भुजबळ यांनी शिवसेनेमधून राजकारणात प्रवेश केला होता, नंतर काँग्रेसमध्ये गेले आणि त्यानंतर राष्ट्रवादीत ते आले आणि त्यानंतर अजित पवार यांचा गट जेव्हा बाहेर पडला तेव्हा अजित पवारांसोबत त्यांनी येण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यांना मंत्रिपद मिळालं नव्हतं, त्यामुळे ते नाराज होते। आता यांची नाराजी दूर होताना दिसते, कारण की आज त्यांना मंत्रिपद पुन्हा एकदा मिळणार आहे। ज्येष्ठ नेते आहेत, अगदी राज्याच्या राजकारणामध्ये उपमुख्यमंत्री पदापर्यंत ज्यांची मजल गेली तसे हे आपण पाहतोय महत्त्वाचे नेते आहेत छगन भुजबळ। आणि 2004 पासून ते येवला मतदारसंघाचं आमदार म्हणून प्रतिनिधित्व करताय आणि अशा त्यांचा हा येवलाच्या मतदारांवरती नाशिकच्या राजकारणावरती स्ट्रॉंग होल्ड आहे, म्हणून त्यांना मंत्रिपद दिल्यानंतर नाशिककरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे की त्यांना अनेक महत्त्वाचे फायदे होऊ शकतात असं बोललं जातं आणि म्हणून येवल्यामध्ये त्यांचे कार्यकर्ते समर्थक आनंदित असल्याचं दिसतंय। छगन भुजबळ यांच्या रूपानं 4थं मंत्रिपद नाशिकच्या पारड्यात पडणार आहे आणि म्हणून नाशिककरांसाठी आनंदाचीच अशी ही बातमी आहे। राज्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड आज घडतीये, राजभवनात ही घडामोड घडतीये, ती म्हणजे छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेत आहे। आणि ओबीसी नेत्यांसाठी, ओबीसी समाजासाठी सुद्धा एक महत्त्वाची बातमी आहे, कारण की ओबीसी नेते म्हणून त्यांची खरं तर महत्त्वाची ओळख आहे। ओबीसीसाठी, त्यांच्या हक्कांसाठी त्यांनी संपूर्ण राजकारणाच्या आपल्या त्यांच्या प्रवासामध्ये या ठिकाणी जमलेले आहेत। शिवाजी नलावडे यांच्यासोबत त्यांचे सगळे अनेक कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। आपण खरं तर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। शिवाजी सर, छगन भुजबळ यांना सरकारमध्ये स्थान मिळालेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे छगन भुजबळ नाराज झाले होते। वेळोवेळी ही नाराजी त्यांनी बोलून दाखवलेली होती आणि आज अखेर सरते शेवटी त्यांचा शपथविधी पार पडतोय, काय भावना आहे?
पहिली गोष्ट म्हणजे भुजबळ साहेब नाराज होते हे म्हणणं बरोबर नाही. ती त्यांनी व्यक्त केलेली भावना आहे की आत्तापर्यंत ज्यांनी पक्षाची स्थापनेच्या वेळेला या राज्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून आदरणीय पवार साहेबांनी त्यांना अध्यक्ष बनवलं होतं आणि एक सक्षम नेता म्हणून ज्यांची ख्याती होती, लोकांमधला ओबीसीचा नेता, देशातला ओबीसीचा नेता असं ज्यांची इमेज आहे, त्यांना मंत्रिमंडळातून यावेळेला संधी मिळाली नाही. त्यावेळेला तत्कालीन ती प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि त्याच्यामध्ये माणूस आहे, त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. परंतु ते नाराज होते अशा प्रकारची काही परिस्थिती नव्हती. या दरम्यानच्या पिरियडमध्ये त्यांनी पक्षाचं आदरणीय अजितदादा पवार साहेबांची जी भूमिका आहे ती कणखरपणे राज्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिकामी झालेल्या जागेवरती आता भुजबळ साहेबांची वर्णी लागते. नाही, असं बिलकुल नाही. हा पक्षाचा नेतृत्वाचा हा दादांचा निर्णय आहे आणि दादांना संघटन जे समजतं, जे चांगलं कळतात, त्याच्यामध्ये संघटनेविषयी चांगली माहिती असणारा नेता हा आदरणीय भुजबळ साहेब आहेत आणि म्हणून आज त्या ठिकाणी दादांनी पुन्हा त्यांना संधी दिलेली आहे. तुम्ही काय सांगाल, आज भुजबळ साहेब मंत्रिपदाची शपथ घेत? निश्चितपणानं संबंध ओबीसी समाजामध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे. कारण जेही ओबीसीचे विषय आहेत ते फक्त आणि फक्त भुजबळ साहेबच मार्गी लावतात आणि म्हणून संबंध ओबीसी समाजामध्ये आनंदाचं वातावरण. ओबीसी समाजामध्ये आनंद आहे, मात्र एक असं म्हटलं जातं की आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि या अनुषंगाने एक ओबीसी चेहरा महत्त्वाचा आपल्याकडे असावा आणि त्यासाठी म्हणून छगन भुजबळ यांना संधी दिली जाते. असं काही नाही. भुजबळ साहेब हे खूप वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेते आहेत, पण निश्चितपणे आज ओबीसीचा हा लढवय्या नेता आहे आणि ओबीसीचा आज जनगणना असेल, आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि ओबीसी. तर आपण ही दृश्य पाहतोय, राजभवनातील दृश्य आहे. त्या भवनाच्या हॉलमध्ये देवेंद्र फडणवीसांची सध्या एंट्री झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण पाहतोय, त्यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सुद्धा राजभवनातल्या या दालनात एंट्री घेतलेली आहे आणि या तिन्ही महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत आज छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. थोड्याच वेळात छगन भुजबळ मंत्री पदाची शपथ घेतील. अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. राज्याचे प्रमुख जे आहेत देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत छगन भुजबळ यांची आज मंत्रिमंडळात पुन्हा एकदा एंट्री. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सुद्धा छगन भुजबळ यांचा समावेश होता, मात्र त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार जेव्हा आलं तेव्हा त्यांना डावलण्यात आलं होतं आणि म्हणून ते नाराज असल्याचं कळत होतं. मात्र आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सुद्धा छगन भुजबळ आपलं स्थान राखून असल्याचं कळत आहे. गेल्या 4.5 महिन्यात त्यांनी अनेक भेटी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतल्या. एका गाडीतून त्यांनी प्रवास केला होता आणि या चर्चांच्या दरम्यान आपण पाहतोय त्याला कुठेतरी फळ त्याचं छगन भुजबळ यांना मिळताना दिसतंय, यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अखेर आज फडणवीस सरकारमध्ये छगन भुजबळ पुन्हा एकदा मंत्री म्हणून येत आहेत. राजभवनातली ही दृश्य आपण पाहतो, एक्सक्लुसिव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीवरती सध्या पाहतायत. तर आपण कारकीर्द त्यांची पाहायला गेलं तर 1973 मध्ये पहिल्यांदा मुंबई महापालिकेत ते आले होते आणि 1973 ते 84 दरम्यान मुंबई महापालिकेचं विरोधी पक्षनेते पद त्यांनी भूषवलं होतं. 1985 मध्ये मुंबईचं महापौर पद त्यांनी भूषवलं आणि अशा एका महत्त्वाच्या नेत्याची आज मंत्रिमंडळात एंट्री. 85 ते 1990 पर्यंत आपण पाहतोय माझगाव मतदारसंघातून आमदार म्हणून ते निवडून आले होते आणि 1991 मध्ये शिवसेना सोडून त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. शिवसेना सोडण्याचं कारणही ओबीसी नेते, ओबीसी चेहरा म्हणून त्यांनी हा एक महत्त्वाचं पाऊल उचललं होतं. 99 नंतर आपण पाहतोय त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. 2002 ते 2003 दरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री पद भूषवलं, गृहमंत्री पद सुद्धा त्यांनी भूषवलं. तर आतापर्यंत गृहमंत्री पद, महसूल खातं, गृहनिर्माण खातं, सार्वजनिक बांधकाम खातं, पर्यटन अशा अनेक विभागांमध्ये त्यांनी मंत्री म्हणून काम केलेलं आहे. राष्ट्रीय स्तरावरती ओबीसी समाजाचे नेते अशी त्यांची ओळख आहे. केंद्रात सुद्धा ओबीसी चेहरा म्हणून त्यांचा एक महत्त्वाचा होल्ड आहे. तर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची त्यांनी मुंबईत स्थापना केली होती 1992 पासून आणि तेव्हापासून समता परिषदेची संपूर्ण कार्यकारिणी, संपूर्ण निर्णय हे छगन भुजबळच घेत असतात. जे छगन भुजबळांनी
छगन भुजबळांच्या याच छबीचा महायुतीला आगामी निवडणुकीत फायदा होऊ शकतो. कुठल्या छबीचा? तर ओबीसी नेते ते आहेत आणि आता महापालिका निवडणुका येऊ घातल्या 4 महिन्यांमध्ये या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार पाडायच्या आहेत. अशात नाशिकमधला एक महत्त्वाचा चेहरा ते आहेत आणि ओबीसी वोट बँक जी आहे ती छगन भुजबळ यांच्याच स्वरूपात मिळू शकते महायुती सरकारला आणि नाशिकच्या पालिकेवरती होल्ड निर्माण होऊ शकतो. आणि ही जी महत्त्वाची त्यांची कारकीर्द राहिलेली आहे, त्यांचा हा जो होल्ड राहिलेला आहे नाशिकच्या संपूर्ण राजकारणावरती, त्याचा फायदा महायुतीला करून घ्यायचा आहे. आणि म्हणून अगदी जेव्हा महापालिकांचा निर्णय सुप्रीम कोर्टानं जाहीर केला की 4 महिन्यात ती घ्या आणि आता त्याचे वेध संपूर्ण राज्याला लागलेत, सगळ्यात पहिला महत्त्वाचा पक्षप्रवेश मध्ये मंत्रिपदातला प्रवेश आपण पाहतोय छगन भुजबळ यांच्या रूपात होतो. माननीय राज्यपाल महोदय,